गुड इव्हिनिंग. पण बाकीचे मुलं कुठे आहेत सगळे? आज फक्त एवढे कमी जण का आले? 40-45 जण आले. तुमच्या मित्रमैत्रिणींना बोलवा चला. आणि बाकीच्या मुलं जोपर्यंत जॉईन होत आहेत तोपर्यंत मला तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मुलांना सांगा की आपण मागच्या क्लासमध्ये काय शिकलो होतो. सांगा, कोण सांगेल? मी मस्त आहे मुलांना. तुम्ही सगळे कसे आहात? सांगा मला, कोण सांगेल मागच्या क्लासमध्ये आपण काय शिकलो होतो? मागच्या क्लासमध्ये मी तुम्हाला हिंट देते. आपला क्लास होता अफर्मेशन्स अँड ब्रेथवर्क वरती. येस, बरोबर लावला. व्हेरी गुड. सचिन खैरनारला काय बोलायचंय? हा, बोल बेटा, बोल. मॅम, आपण पहिल्या क्लासमध्ये अॅमिगडालाचं शिकलो होतो. अॅमिगडाला, ओ येस. त्याच्यात आपण आपली स्वतःची माहिती, आपल्या मनाला कसं वाटतं काय, आपण त्याच्यात एक योगाचा प्रकार सुद्धा शिकलो होतो. व्हेरी गुड. आणि अॅमिगडालाचं काय काम असतं? कशासाठी असतो अॅमिगडाला? आपल्याला सावध करण्यासाठी. व्हेरी गुड. आणि अॅमिगडालाच्या सोबत दुसरं काय असतं? दुसरं अजून एक शिकवलं होतं. काय पण लक्षात येत नाही तुम्ही. मॅम, जे तुम्ही मागच्या क्लासमध्ये सांगलं होतं ते रिपीट करसाल का? मी जॉईन नव्हते, सॉरी. अच्छा, मग तू रेकॉर्डिंग नाही बघितलीस? तिच्या मोबाईल मधून सगळं डिलीट होऊन गेलं. आपली रेकॉर्डिंग युट्यूबच्या चॅनल वरती आहे. युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब केलंस ना तू? हो मॅम. हा, त्याच्यावरती तुला भेटेल. मी तरी पण थोडक्यात सांगते, सगळ्यांनी ऐकून घ्या, ठीक आहे? मागच्या सेशन मध्ये आपण काय बघितलेलं ते मी तुम्हाला पटकन 5 मिनिटात एकदा रिव्हिजन करवतो. सगळ्यांनी नीट लक्ष देऊ. मागच्या क्लासमध्ये आपण काय काय बघितलेलं बघा. सगळ्यात पहिले आपण माइंडफुलनेस या शब्दाचा अर्थ आठवला होता की माइंडफुलनेसचा अर्थ काय असतो की ज्या क्षणामध्ये आपण जे करतोय त्या क्षणाबद्दल सजग असणं. म्हणजे पूर्ण आपलं जे लक्ष आहे ते त्याच कामात केंद्रित आहे आणि त्यावेळेला आपण दुसऱ्या कामाचा विचार नाही करत. त्याला माइंडफुलनेस म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं? उदाहरण मी एक दिलं होतं तुम्हाला की जेव्हा तुम्ही शेतात आहात तुमच्या किंवा कुठेही तुम्ही ज्या कुठच्या ठिकाणी तुम्ही गेला त्यावेळेला तुमचे विचार त्या ठिकाणाबद्दलचेच आहेत. तुम्ही त्यावेळेला भूतकाळाचा विचार पण नाही करत आहात, त्यावेळेला तुम्ही भविष्याचा पण विचार नाही करत. तुम्ही वर्तमानात आहात. बेसिकली माइंडफुलनेसचा सिंपल अर्थ आहे की वर्तमान काळात राहणे, भूतकाळात किंवा भविष्य काळामध्ये न जाता. ठीक आहे, हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण पॉवर ऑफ अफर्मेशन्स बघितलेले. अफर्मेशन्स म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं, तर आपण स्वतःशी काही अशी पॉझिटिव्ह वाक्य बोलायची, त्याला अफर्मेशन्स म्हणतो. आणि अफर्मेशन्स कधी वापरायचे असतात? जे आपल्यामध्ये नकारात्मक गुण आहेत त्यांना आपण अफर्मेशन्स मध्ये कन्वर्ट करू शकतो, है ना. आणि आपण खूप छान छान अफर्मेशनचे उदाहरणं बघितलेले की मी एक शांत व्यक्ती आहे, मला माझं शालेय जीवन फार आवडते, मी सर्व लोकांशी दयाळू आणि विनम्र आहे. हे बोलल्याने काय होतं मी तुम्हाला शिकवलं होतं. जेव्हा आपण अफर्मेशन्स बोलतो त्याच्याने काय होतं, आपण हे सतत ही वाक्य म्हणतो किंवा लिहितो त्याच्याने काय होतं तर आपल्या मनामध्ये ही सवय पक्की व्हायला लागते. आपल्याला ही सवय व्हायला लागते की मी असाच आहे, मी एक शांत व्यक्ती आहे. जर आपण सारखं स्वतःला आठवण करून देत राहिलो की मी एक शांत व्यक्ती आहे, मी एक शांत व्यक्ती आहे, तर मग हळूहळू ते आपल्या वागण्या बोलण्यामध्ये पण यायला लागतं. ठीक आहे. सो हे मी जस्ट काही उदाहरणं तुम्हाला दिली होती. मी कोणत्याही अडचणीवर मात करू शकते, हे तुम्ही रोज स्वतःला आठवण करून दिली तर खरोखर जेव्हा अडचण येते त्यावेळेला तुम्ही बघाल तुमचं मनोबल किती वाढलेलं असेल. असं नाही होणार की त्यावेळेला तुम्हाला टेन्शन येणार नाही, येईल टेन्शन तुम्हाला तेव्हा, पण तुम्ही त्या टेन्शन मधून सोल्युशन लवकर काढू शकाल कारण की तुमचं मन धीट असणार आधीपेक्षा. ओके. हा, नेहा पटकन बोल बेटा, काय बोलायचं तुला? मॅम, बलून मेथड अँड बॉक्स मेथड. येस येस, हो सांगते मी. येस. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं
आपण अजून काही अफर्मेशन बघितलेले, तुम्हाला हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तुम्ही स्वतःचे पण अफर्मेशन बनवू शकता. असं काही नाहीये की मी तुम्हाला जे अफर्मेशन दिले तुम्हाला हे एवढेच जगामध्ये एवढेच अफर्मेशन असं काही नाही. तुम्ही स्वतःच्या मर्जीने अशी वाक्य रचू शकता की जे वाक्य आठवल्याने, जे वाक्य मनातल्या मनात बोलल्याने तुमची शक्ती, आंतरिक शक्ती वाढल्याची फिलिंग येते तुम्ही. अशी कुठची पण वाक्य असतील ना, ते तुम्ही लिहायची सवय करा वहीमध्ये. ओके. तर अजूनही आपण काही एक्झाम्पल्स बघितलेली की आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. मी शांत आणि निवांत आहे, चुका करण्यात काही गैर नाहीये. ह्याच्याने काय होतं, आपल्या मनाला एक सौम्यपणा यायला लागतो. ठीक आहे. कठोर जे आपलं मन झालेलं असतं ते हळूहळू सौम्य व्हायला लागतं आणि आपल्याला आपल्या गुणांची आठवण पण अफर्मेशन्समुळे होते. आपल्यामध्ये खूप चांगले चांगले गुण असतात तर आपण विसरून जातो. आपल्याला बरेचदा फक्त आपल्या चुका दिसतात ना, तर ते पण आपण अफर्मेशन्स घालवू शकतो. त्याच्यानंतर आपण बॉक्स ब्रीदिंग बघितलेली. बॉक्स ब्रीदिंग मध्ये आपण काय केलेलं, 4 आकडे मोजेपर्यंत, जसं की एक स्क्वेअर असतो ना, 1 2 3 4 असं मी मोजेन, मनातल्या मनात मोजायचंय. तर फर्स्ट टाइम 1 2 3 4 मोजताना श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. मग सेकंड टाइम 1 2 3 4 मोजताना श्वास रोखून धरायचा आहे. मग तिसऱ्यांदा परत 1 2 3 4 मनातल्या मनात मोजायचा आहे, त्यावेळेला श्वास सोडायचा आहे. आणि चौथ्या वेळा परत 1 2 3 4 असं मनातल्या मनात मोजत परत श्वास धरून ठेवायचा. तर ही बॉक्स ब्रीदिंग टेक्निक तुम्ही याचे 5 ते 6 राऊंड तुम्ही असे करत केलात एका सिटिंग मध्ये, तुम्ही 5 ते 6 राऊंड तरी मिनिमम केले पाहिजे. ठीक आहे. तर याच्याने तुम्ही बघाल की तुमचा माइंड ऑटोमॅटिकली शांत होऊन जाईल. त्या वेळेसाठी काय होईल, अजिबातच कधीच मन शांत नसतं. त्यापेक्षा चांगलंय की मन दिवसातून एकदा दोनदा तरी शांत होईल आपलं, है ना. त्याच्यानंतर मी बलून ब्रीदिंग शिकवलं होतं तुम्हाला. बलून ब्रीदिंग मध्ये तुम्ही श्वास घेताना आपण बघतो की आपण जेव्हा मोठा श्वास घेतो तेव्हा आपलं पोट असं मोठं होतं फुग्यासारखं आणि श्वास सोडतो तेव्हा ते आत जातं, है ना. तुम्ही बलून ब्रीदिंग तुम्ही जेव्हा श्वास घेता तेव्हा असं इमॅजिन करायचं की तुमचं जे पोट आहे ते फुग्यासारखं आहे आणि ते फुगतंय. ठीक आहे. आणि श्वास सोडताना हवा निघून जाते. म्हणजे लक्षपूर्वक श्वास घेतोय बेसिकली. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हे शिकवणार होते, पण हे लास्ट टाइम अर्धवट मी तुम्हाला लास्ट सांगितलं होतं की श्वसन क्रिया करत असताना ही अफर्मेशन्स मनातल्या मनात बोलायची. कुठचंही जे अफर्मेशन तुम्हाला आवडले सगळ्यात जास्त ते तुम्ही ब्रीदिंग एक्सरसाइज करता करता मनातल्या मनात स्लो ब्रीदिंग करता करता ते अफर्मेशन स्वतःशी मनातल्या मनात बोलायचं. ठीक आहे. तर हे सगळं आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं. आता आपण वळूयात आजच्या क्लासकडे. ठीक आहे. ओके. सो आजचा जो टॉपिक आहे ना मुलांनो, ह्याचं टायटल आहे सेल्फ टॉक अँड इनर क्रिटिक. ठीक आहे. आता तुम्हाला कदाचित इनर क्रिटिक ह्या शब्दाबद्दल थोडस माहित नसेल किंवा कुतूहल निर्माण झाला असेल. सेल्फ टॉक शब्दाचा अर्थ तुम्ही स्वतः कदाचित गेस करू शकता. ठीक आहे. सो आपण बघूया ते काय आहे बाबा हे सेल्फ टॉक, इनर क्रिटिक. सो सगळ्यात पहिले आपण सेल्फ टॉक पासून सुरुवात करूया. मला सांगा तुम्हाला काय वाटतंय हे सेल्फ टॉक काय प्रकरण आहे, काय असणार आहे हे सेल्फ टॉक? व्हेरी गुड. आदिती बोलते स्वतःशी बोलणे. येस, व्हेरी गुड. अजून कोण सांगेल सेल्फ टॉकचा अर्थ काय वाटतोय तुम्हाला? काही वेगळं असेल का अजून जे आदितीने सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळं असं काय असू शकतं? स्वतःच्या आत्म्यासोबत बोलणे. ओके. अच्छा. आणि मला सांगा तुम्हाला काय वाटतं की आपण सेल्फ टॉक कधी कधी करतो, किती वेळा करतो आपण दिवसातून सेल्फ टॉक वाटतं? सेल्फ डाऊट. ओके. सेल्फ डाऊट पण सेल्फ टॉकचाच एक भाग आहे. ठीक आहे. ऐश्वर्या म्हणते अनेकदा. व्हेरी गुड. बाकीच्यांनी सांगा तुम्हाला काय वाटतं की सेल्फ टॉक म्हणजे सेल्फ टॉकचा अर्थ बरोबर तुम्ही ऐश्वर्याने आपल्याला खूप छान त्याचं ऐश्वर्याने आदितीने आपल्याला छान त्याचं मिनिंग सांगितलंय. सेल्फ टॉक म्हणजे काय सिम्पल मिनिंग आहे स्वतःशी बोलणे. बट हे स्वतःशी बोलणं कसं आहे, मोठ्याने नाही, तोंडाने नाही की आपण बडबड करतोय तोंडाने. आतमध्ये मनातल्या मनात जे आपले
संवाद चालू असतात स्वतःशी, त्याला आपण सेल्फ टॉक. ठीक आहे. आत्मसंवाद. येस साक्षी, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मनातल्या मनात बोलणे. व्हेरी गुड रितिका. येस. निकिता म्हणते जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा. येस, मोस्ट ऑफ द टाइम्स जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्याला हे जाणवतं प्रकर्षाने की आपण स्वतःशी बोलतोय, बट ऍक्च्युली आपण स्वतःशी 24 तास बोलत असतो. म्हणजे असं एकही क्षण नसतो जेव्हा आपण स्वतःशी बोलत नसतो. ठीक आहे. इनफॅक्ट जेव्हा आपण दुसऱ्यांशी बोलत असतो ना, तेव्हा पण आपण स्वतःशी बोलत असतो. कसं काय सांगा? कारण दुसऱ्यांना जो काही मेसेज आपण देतोय त्या प्रोसेसमध्ये तो मेसेज आधी आपण स्वतःला पण तर देत असतो ना, है ना? जसं की मी आता तुम्हाला जे काही सांगतेय ते मी स्वतः पण तर ऐकते ना, मी पण ऐकते आणि मग पहिले ते माझ्या मनामध्ये तयार होतंय वाक्य आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला ते डिलिव्हर करते. म्हणजे पहिले कोणाशी बोलले मी? पहिले मी माझ्याशी बोलले. बरोबर? हे येत आहे लक्षात तुम्हाला? विचार करताना मनात विचार. येस मॅम. येस मॅम. हो टीचर. हो, व्हेरी गुड. सो आता आपण पुढे वळूयात. सो सेल्फ टॉक जेव्हा सगळ्यांना क्लिअर आहे. आपण स्वतःची प्रतिमा जेव्हा आरशात बघतो तेव्हा तेव्हा काय करतो? मॅम जेव्हा आपल्याला राग येतो आपण तेव्हा आपण मनातल्या स्वतःशी मनात बोलतो. बोलतो Very स्वतःशी. मॅम आपण Yes, जेव्हा ma'am. इंटरव्ह्यू द्यायला जातो तेव्हा पण आणि आपण teacher- स्वतःशी बोलतो. teacher, पहिले नाही मॅम, अगोदर आपण प्रत्येक गोष्ट करताना ना- मॅम आपण पेपराच्या टायमाला नर्वस राहिलो तर पण स्वतःशी बोलतो. हॅलो मॅम. मॅम, आपण प्रत्येक गोष्ट करताना मनातल्या मनात बोलतो. परफेक्ट. अशी कोणती वेळच नाहीये जेव्हा आपण स्वतःशी नाही बोलतो. प्रत्येक क्षणी आपण स्वतःशी बोलत असतो. ठीक आहे. हे येतं लक्षात तुम्हाला सगळ्यांना? थोडस लक्ष देऊन Yes, ऐका. ma'am. हा. मॅम. हा. Yes, हा, ma'am. बोल. हॅलो मॅम. आपल्या बरोबर कोणी नाही Yes, असतं ना, ma'am. आपण एकटे मॅम, असतो माझे तेव्हा नाव पण वेदिका आम्ही आहे. स्वतः टीचर, बोलत असतो. आपल्याला जेव्हा भीती वाटते तेव्हा आपण म्हणतो बापरे पुढे काय करायचे, तेव्हा बी आपण स्वतःशी मनात बोलतो. म्हणजे परफेक्ट. टीचर आपण एनी टाइम स्वतःशी बोलत राहतो. मॅम, अपनी मन की बात. मॅम, अपनी मन की बात. मॅम, हा. आपण जे पण काम करतो की आपोआप आपल्या डोक्यात विचार येतात. टीचर Ma'am, आता पण anytime, कोणी anywhere. मनातल्या मनात बोलत असेल. मॅम, अपनी मन की बात. येस, बरोबर. मन की बात. टीचर आता पण कोणीतरी मनातल्या मनात बोलत असेल, एनी टाइम बोलतो आपण. येस, बरोबर. ठीक आहे. सो आता मला टीचर काय आपल्याला सांगा, ऐका. ओके ओके, शांत व्हा सगळ्यांनी आता. मला सांगा, असं झालंय का तुमच्या सोबत कधी? हॅव यू एव्हर कॉट युअर सेल्फ? हॅलो मॅम. हा, बोल बेटा. टीचर तुम्ही आता जे बोलला प्लीज रिपीट कराल का? नेटवर्क प्रॉब्लेम मुळे ना समजलं नाही. मी हे सांगत होते की आपण स्वतःशी नेहमी मनातल्या मनात जे बोलत असतो त्याला आपण सेल्फ टॉक असं म्हणतो. सेल्फ टॉक म्हणजे काय? स्वतःशी दरवेळेला मनातल्या मनात जो आपला संवाद चालू असतो, 24 तास चालूच असतो, त्याला आपण म्हणतो सेल्फ टॉक. ठीक आहे. आता मला सांगा की असं कधी झालंय का तुमच्यासोबत की तुम्ही असं स्वतःला ऑब्झर्व केलंय की तुम्ही मनातल्या मनात खूप वाईट बोलताय स्वतःशीच, खूप स्वतःलाच वाईट बोलतो? उदाहरणार्थ, आय एम सो स्टुपिड, आय ऑलवेज मेस थिंग्स अप. म्हणजे मी खूप बावळट आहे, मला काही कळतच नाही, मी असंच आहे, मी अशीच आहे. असं कधी तुम्ही, हे एक उदाहरण आहे, असं काही जरुरी नाही की हेच वाक्य, पण अशा प्रकारचं काहीतरी वाक्य तुम्ही मनातल्या मनात कधीतरी बोललंय का तुमच्याशी? तुम्हाला आठवत असेल? येस मॅम, नो मॅम. ओके, बरेच जण येस मॅम बोलताय. मुलांना तुमचे प्रश्न शेवटसाठी राखून ठेवा, कारण की मागच्या क्लासमध्ये बरेचदा असं होतं की तुमच्या प्रश्नांमुळे मग माझं सेशन अर्धावट राहून जातं. मागच्या वेळेला पण माझं सेशन अर्धावट राहिलं होतं. ठीक आहे. ज्यांना पॉसिबल आहे तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाका, पण शेवटला टाका प्रश्न, आता नका विचार. ठीक आहे. आता तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका आपण काय सांगते, कारण आपल्याकडे 50 मिनिट आहेत की नाही, त्या 50 मिनिटात मला तुम्हाला हे सगळं सांगायचं असतं, शिकवायचं असतं. ठीक आहे. ओके. सो खूप सारे मुलं येस मॅम बोलतायत की त्यांनी असं ऑब्झर्व केलंय की आपण स्वतःशी मनातल्या मनात वाईट बोलतो. आणि हे बरेचदा कधी होतं? जेव्हा आपल्याला मार्क कमी पडतात, है ना? कधी होतं हे सांगा, तुमच्यासोबत कधी झालेलं आहे असं? किंवा एखादी
स्पोर्ट्स मध्ये एखाद्या क्रीडा स्पर्धेत तुम्ही भाग घेतला आणि तुम्ही हरलात त्याच्यामध्ये, त्यावेळेला पण तुमच्या मनात असं येत असेल की काय यार, किती सोपं होतं तरी पण मला नाही जमलं, है ना. तर काहीतरी आपल्याकडून चुकलं तर. येस, बरोबर लावलं, व्हेरी गुड. साईनाथ म्हणतोय जेव्हा माझ्याकडून जर चूक झाली तर. येस साईनाथ, बरोबर. बरेचदा आपल्याकडून चूक झाल्यावरच आपण असं म्हणजे स्वतःला आपण पोसत राहतो, स्वतःलाच आपण नावं ठेवतो, मूर्ख वावड काय ना काय स्वतःला बोलतो, है ना. सो हा जो आपला हे एक उदाहरण दिलं मी तुम्हाला की आपण मनातल्या मनात स्वतःशी कसं संवाद करतो. ठीक आहे, तसं तर तुम्हाला कळालं, पण तरी पण मी एक उदाहरण दिलं. आता आपण जे मनामध्ये बोलत असतो ते दोन्ही प्रकारचं असू शकतं. इट कॅन बी सपोर्टिव्ह अँड इट कॅन बी हार्श ऑल्सो. म्हणजे आपण मनातल्या मनात स्वतःचं प्रोत्साहन पण करत असतो आणि आपणच मनातल्या मनात आपल्याला खाली पण म्हणजे कमी पण लेखत असतो, है ना. हे बरोबर आहे, येत आहे लक्षात सगळ्यांना. इथे मी तुम्हाला चित्र मध्ये उदाहरण दिले बघा. एकच मुलगा आहे, त्याच्याच मनामध्ये एका वेळेला कधी कधी विचारतो की येस आय कॅन डू इट, करू शकतो, आणि त्याच बाबतीत कधी कधी त्याला असं वाटतं की नो आय कॅन्ट, मी नाही करू शकतो. असं होतं ना तुमच्या सोबत पण. येस येस मॅम, होतं. सो याचा अर्थ काय, आपल्या आतमध्ये दोन प्रकारचा आवाज आहे. Yes. आता मी तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगते, लक्ष देऊ नका. ठीक आहे, सायकोलॉजी हा एक विषय आहे. तुम्हाला सायकोलॉजी बद्दल जुन्या मुलांना माहित असेल. सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र. मानसशास्त्र म्हणजे मनाचं शास्त्र. म्हणजे आपलं मन कसं काम करतं, त्या मनात काय काय वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, खूप काय काय घडत असतं. म्हणजे आपल्या मनाचंच एक वेगळं जग आहे, टोटली वेगळं जग आहे मनाचं. ठीक आहे, आणि आपलं मन ज्याला आपण जितकं कमी लेखतो ऍक्च्युली आपल्या आयुष्यात, आपण त्याला एवढं प्राधान्य देत नाही जितकं दिलं पाहिजे. त्या मनावरतीच लोकांनी इतके अभ्यास केलेले आहेत, सारी पुस्तकं लिहिलेली आहेत त्याच्यावरती, आणि ह्या मनाच्या शक्तीला पण खूप जणांनी ओळखलेलं आहे. सो जे मानसशास्त्रज्ञ असतात की नाही, जे लोक मनाचा अभ्यास करतात, त्यांनी असं शोधून काढलंय की आपलं जे मन आहे त्याच्या आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सनॅलिटीज असतात. त्याला त्यांनी नाव दिलं आर्किटाइप्स. आर्किटाइप्सला मराठीत आपण बोलू शकतो, आर्किटाइप्सला मराठीत म्हणू शकतो की मनाचे प्रकार आहेत वेगवेगळे. ठीक आहे, तर त्यांनी असं शोधून काढलं की मुख्य 12 प्रकार आहेत आपल्या मनामध्ये, म्हणजे 12 वेगवेगळे रूपरेखा आपलं मन साकारत असतं. त्याची काही उदाहरणं सांगायची झाली तर कधी कधी आपलं मन जे आहे ते हिरो सारखं ऍक्टिंग करतं. हिरो म्हणजे आपण आपल्या लाईफ मध्ये असं फील करतो की मी हिरो आहे माझ्या लाईफचा, मी माझी लाईफ चेंज करणार आहे. ही एक आर्किटाईप आहे, लाईक एक पर्सनॅलिटी टाईप म्हणू शकतो. त्याच्यानंतर एक आर्किटाईप असं असू शकतो की लुजर, विक्टिम एक म्हणू शकतो की यार माझ्यासोबत नेहमी असंच होतं, मी बिचारा किती माझ्यासोबत वाईट होत असतं नेहमी, आणि मी किती चांगला वागत असतो तरी पण माझ्यासोबतच असं. त्याला म्हणतात विक्टिम. विक्टिम म्हणजे बिचारेपण, की बिचारा मी, बिचारी मी. हा पण एक प्रकार आहे आपल्या मनाचा. म्हणजे असं म्हणू शकतो की आपलं मन वेगवेगळ्या टाईपची ऍक्टिंग करत असतो. ठीक आहे, सो अजून मी तुम्हाला काही उदाहरणं सांगते आर्किटाइप्स मध्ये. एक असतो केअर गिव्हर. केअर गिव्हर पण एक आर्किटाइप आहे. केअर गिव्हर म्हणजे काय, की तुम्ही बघितलं असेल जेव्हा आपल्यापेक्षा लहान कोणी असेल ज्याला आपल्या मदतीची गरज असते, स्पेशली तुमची जी लहान भावंड आहेत, जेव्हा तुम्ही तुमच्या छोट्या भाऊ बहिणींना सांभाळता तर तुम्ही बघितलं असेल की तुम्ही त्यांची एकदम काळजी घेता. केअर गिव्हर म्हणजे तुम्ही अशी जबाबदारी स्वीकारता की नाही मी काळजी घेतो, मी मोठी बहीण आहे, मी मोठा भाऊ आहे, तर मी माझ्या भावाची काळजी घेणार, मग तुम्ही त्याच्यासाठी जे लागेल ते सगळं करता. येस, येते लक्षात. तर ही पण एक आर्किटाईप आहे. हा एक पर्सनॅलिटी ट्रेट आहे किंवा पर्सनॅलिटीचा टाईप आहे मनाचा, ज्याच्यामध्ये आपण काळजी घेणारी व्यक्ती बनतो. ठीक आहे,
असाच अजून एक एक्झाम्पल आहे रुलर. आपण स्वतःला अधिकारी समजायला की नाही इथला मी समजा आता एखादा माणूस जसं की पुराण्या टाइम मध्ये म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे असायचे. हा तर आपण बघायचो की राजा महाराजांची वागण्याची पद्धत कशी असायची, म्हणजे तो राजा पण एक माणूसच आहे ना शेवटी. पण तो जेव्हा दरबारात येतो तेव्हा तो ऑटोमॅटिकली राजासारखा वागायला लागतो. आणि तोच व्यक्ती जो दरबारामध्ये राजासारखा वागत होता तो तेव्हा त्याच्या फॅमिली सोबत असतो तेव्हा तो कसा वागतो, एक फॅमिली मधल्या माणसासारखा आहे ना. त्याच्या बायको सोबत असताना तो एका नवऱ्यासारखा वागतो. जेव्हा छोटी मुलं त्याच्या समोर येतात तेव्हा तो हे विसरून जातो की तो राजा असतो. तो त्याला काय लक्षात येतं की मी यांचा पिता आहे ना, मी वडील आहे. ठीक आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारे आपलं मन जे आहे ना ते रोल चेंज करत असतं. ठीक आहे. ह्याला काय म्हणतात आर्किटाइप्स. आज आपण मुख्य 2 आर्किटाइप्स बद्दल मी तुम्हाला शिकवणार आहे जे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहेत. त्यातलं सगळ्यात पहिले आपण शिकणार आहोत इनर क्रिटिक. ठीक आहे. इनर क्रिटिक हा पण एक आपल्या मनाचा एक प्रकार आहे. हा आपलं मन जसं काळजी घेणाऱ्या व्यक्तीचं रूप धारण करतं, जसं एखाद्या राजाचं रूप धारण करतं. राजा म्हणजे जरुरी नाही की राजाच असला पाहिजे. राजा म्हणजे एक अधिकारी व्यक्ती जिथे आपलं अधिपत्य आहे. जसं आपले जे शाळेचे प्रिन्सिपल असतात, मुख्याध्यापक सर जे असतात ते पण एक प्रकारे राजा आहेत तिकडचे है ना. त्यांच्याकडे अधिपत्य आहे पूर्ण शाळेचं. त्यामुळे प्रिन्सिपल सर जेव्हा आपल्या शाळेत येतात तर ऑटोमॅटिकली त्यांचं बिहेवियर कसं होतं, एक अधिकारी व्यक्ती है ना. ते घरी गेल्यावर कसे असतात नॉर्मल है ना त्यांच्या फॅमिली सोबत. तर ही एक जशी आर्किटाईप आहे तसा एक आर्किटाईप आहे इनर क्रिटिक. आता हा इनर क्रिटिक म्हणजे काय असतो की आपल्या आतमध्ये एक आपल्याला टीका करणारा एक व्यक्ती असतो. ठीक आहे. तर हा आर्किटाईपचे खूप मी सिंपल तुम्हाला अर्थ सांगू शकते. आर्किटाईप म्हणजे आपल्या आतमध्येच वेगवेगळी लोक असतात. ठीक आहे. असं समजू शकतो. आपल्या आतमध्येच एक काळजी घेणारी व्यक्ती पण आहे, आपल्या आतमध्येच एक राजा पण आहे, आपल्या आतमध्येच एक बिचारा माणूस पण आहे, आपल्या आतमध्ये एक हा क्रिटिक पण आहे. क्रिटिक म्हणजे आपल्या आतमधला तो आवाज जो सतत आपल्याला काय म्हणू शकतो वाईट साईड बोलत असतो, आपल्या सारख्या चुका काढत असतो, सारखं आपल्याला हे दाखवत असतो की बघ तुला तर जमतच नाही. हा तर आपल्या आतमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्ती आहेत असं तुम्ही समजू शकता. इथपर्यंत क्लिअर आहे का? मी थोडस ऍडव्हान्स्ड बोलले पण आय थिंक तुम्ही खूप हुशार मुलात, तुम्हाला हे इझिली कळू शकतं. तुम्हाला येस काही प्रश्न आहे? कोणाला प्रश्न आहे? व्हेरी गुड, एक्सलेंट. येस ओके. सो आपण पुढे जाऊयात आता. ओके. सो हा जो आपला इनर क्रिटिकचं मी तुम्हाला सिंपल डेफिनेशन काय सांगितली, आपल्या आतमध्ये असा एक आवाज आहे किंवा अशी एक व्यक्ती एक प्रकारे आपण म्हणू शकतो, किंवा आपल्या मनाचा एक असा प्रकार आहे की जो आपल्याला सतत आपल्या चुका सांगत असतो, आपल्याबद्दल स्वतःशीच आपण वाईट बोलत असतो. तो जो प्रकार आहे आपल्या मनाचा त्याला इनर क्रिटिक म्हणतात. क्रिटिकचा अर्थ आहे मराठीमध्ये टीका करणे, टीका करणारा व्यक्ती. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला सांगते हे काही तुम्हाला सायन्स सांगते, काही अशा खुणा आहेत की ज्याच्याने तुम्ही ओळखू शकता की आता तुमचं जे मन आहे ते इनर क्रिटिक बनलेलं आहे. तुमच्या मनामधला तुमच्या आतमधला जो इनर क्रिटिक आहे, जो टीका करणारा व्यक्ती आहे तो जागा झालेला आहे. तुम्ही कसं ओळखाल तर बघा की जेव्हा इनर क्रिटिकचा अर्थ तुम्हाला सिंपल कळलेला आहे की टीका करणे त्याचं कामच आहे. तर तो जो क्रिटिक आहे तो तुमच्या सतत चुका काढणार आणि तुम्हाला घाबरवणार. त्याचं काम आहे क्रिटिकल अँड फिअरफुल असणे. तुमच्या चुका काढून तुम्हाला घाबरवणं की बघ हे काय तू केलंस, आता हे नाही केलंस तर बघ तुझं काय होणार आहे आता. फोकसेस ऑन नेगेटिव्ह. आपल्याच आतमध्ये आपणच स्वतःच्याच चुकांवरती एवढं झूम करतो की ती छोटीशी गोष्ट पण मोठा अपराध वाटायला लागतो. आपण जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला गणितामध्ये कमी मार्क मिळेल, हे उदाहरण घेऊयात आपण. मॅथ्सच्या पेपरमध्ये खूप कमी मार्क आहे, मग तुम्ही काय करणार? आणि बाकी सगळ्या पेपरमध्ये तुम्हाला चांगले मार्क. ठीक आहे. सगळ्या विषयांमध्ये चांगले मार्क आहेत, फक्त गणितात कमी मार्क आहे. इतके कमी मार्क की तुम्ही काठावर पास झालेला आहात. उदाहरण घेऊया. त्या वेळेला आपला इनर क्रिटिक जर जागा झाला तर तो काय करणार? तो आपल्याला
काय तू हे सगळे एवढ्या सगळ्या विषयांमध्ये चांगले मार्क मिळवले आणि फक्त गणितामध्येच मागे राहिलीस तू. आता तू घरी जाऊन काय सांगशील? आता मम्मी पप्पा किती ओरडणार. आणि तुझं काय तुझ्या सगळ्या क्लास समोर तुझी इज्जत राहिली आता. की सगळ्या विषयांमध्ये चांगले मार्क आहेत आणि फक्त गणितात कमी मार्क आहेत. काय तू खरंच तुला गमतच नाही. हे मी जर उदाहरण देते, काही वेगवेगळ्या प्रकारचं आपल्या मनात चालू शकतं. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांना मुलांना? कळालंय? व्हेरी गुड. ठीक, त्याच्यानंतर काय आहे? इनर क्रिटिक जो आहे आपला तिसरा पॉइंट बघा, प्लेज ऑन पास्ट डिसअपॉइंटमेंट. आता ह्याचा काय अर्थ आहे? सिंपल मराठीत तुम्हाला सांगते मी. इनर क्रिटिकचं काम काय असतं की तो आपल्याला म्हणजे आपलंच मन आपल्याला पूर्वीच्या चुका आठवण करून देतो की बघ तू 5 वर्षांपूर्वी आठवतंय का तुला? म्हणजे हे मोस्टली कधी होतं माहिती, तुम्ही असं फ्री टाइम मध्ये खाली बसलेले असाल, काहीच काम नाही करायला, त्यावेळेला तुमचं मन अचानक आठवतं, अरे तुला आठवतंय का ते 5 वर्षांपूर्वी आपण तिकडे गावाला गेलेलो, तू कसं येण्यासारखा वागला होतास, किती तू छोट्या मुलांसारखा वागला होतास. आणि मग ते आठवून परत तोच सीन, ज्याला होऊन किती वर्ष झालेली आहेत, पण तीच गोष्ट आपलं मन आपल्याला सारखं दाखवत राहत. इथपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. मॅम माझी नैवेदिका आहे. मॅम माझी Yes, ma'am. नैवेदिका आहे. मॅम मोटिवेट. Yes, ma'am. Oh, good. Yes, ma'am. Yes, very good. So, हे तिसरं उदाहरण आहे की तुम्ही ओळखू शकता की तुमचा जो इनर क्रिटिक आहे तो जागा झालेला, तुमच्या आतमधला टीकाकार जागा सॉरी. ओके, त्याच्यानंतर चौथा आहे डज नॉट रेकॉग्नाइज और सेलिब्रेट प्रोग्रेस. आता त्यांचं कामच आहे टीका करणं. आता हे बघा, इथे चित्रामध्ये तुम्ही बघितलं असेल, ही मुलगी आहे आणि ही तिचीच अंतरात्म्यातली आवाज आहे, तिच्याच मनातला हा आवाज आहे जो सारखा तिला तिच्या चुकाच मोजून दाखवतो की चूक केली. तर चौथं काम काय आहे ह्या क्रिटिकचं की तो चांगल्या गोष्टींना अप्रिशिएट नाही करत. तुम्ही किती पण, जसं की मी ते एक्झामचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं की तुम्हाला सगळ्या विषयांमध्ये चांगले मार्क मिळाले पण एकाच पेपरमध्ये कमी मार्क मिळाले, पण तो इनर क्रिटिक त्या चांगल्या गुणांकडे नाही बघणार. त्याची चांगले बाकीच्या पेपरमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळालेत ना, तो त्याच्याकडे बघणारच नाही, तो तुमचं कौतुक नाही करणार, तो तुम्हाला तुमचं लक्ष त्या जिथे कमी मार्क मिळालेत ना त्याच्याकडेच तुम्हाला फोकस करून दाखवेल. बघ आणि त्याच्या जागी आपण काय करायला पाहिजे होतं ऍक्च्युली की नाही ठीक आहे, एकाच विषयात कमी मार्क मिळाले तर सुधारणा करेन मी, है ना. आणि उलट ह्याचा आनंद बाळगला पाहिजे की ठीक आहे ना, बाकीच्या विषयांमध्ये तर चांगले मार्क आहेत मला, फक्त एकाच विषयात कमी मार्क आहेत, नो प्रॉब्लेम, है ना. आपण येऊ त्याच्यावरती की ते कसं करायचंय. ठीक आहे. सो हा चौथा गुण आहे ह्या इनर क्रिटिकचा. आणि पाचवं आहे युजेस शेम, गिल्ट अँड फिअर टू मोटिवेट. आता ह्याचा अर्थ काय आहे की आपला जो आतमधला जो टीका करणारा जो व्यक्ती आहे आपल्या आतमध्ये, ओके निकिता नो प्रॉब्लेम बेटा, तू रेकॉर्डिंग कर, ठीक आहे. सो हा जो टीका करणारा व्यक्ती आहे त्याचं काम काय आहे, आपल्याला शेमचा अर्थ काय आहे कोण सांगेल? शेम म्हणजे काय? लाज म्हणण्यापेक्षा लाज असं नाही, म्हणजे लाजच म्हणू शकतो की आपल्याला आपल्या वाईट जे आपण आपल्याकडून चूक झालेली, जे काही वाईट आपल्याकडून घडलेलं त्याच्याबद्दल आपल्यालाच लाजिरवाणं वाटलं की अरे यार काय केलं मी, नव्हतं करायला पाहिजे. याला म्हणतो आपण शेम. शी काय केलं असतो शी, अशी वाली जी फिलिंग आहे म्हणजे स्वतःला पोचणे. आणि गिल्ट म्हणजे काय की आपल्याला दडपण आणून देणे की हे तुझ्यामुळे झालंय, बघ हे तू असं केलंस ना, आता बघ तुला कमी मार्क मिळाला ना, आता तुझ्यामुळे बघ घरात किती काय होईल, तुझ्यामुळे नेहमी असं होतं. तर आपलं मन आपल्याला असं होतं की माझ्याच मुळे आता दरवेळेला माझ्यामुळे असं होतं. ते स्वतःला नावं ठेवणे, स्वतःलाच जबाबदार ठरवणे. काही झालं तरी स्वतःला जबाबदार ठेवायचं की नाही माझ्याच मुळे नेहमी प्रॉब्लेम. आणि फिअर म्हणजे भीती. तर हा क्रिटिक काय करतो, भीती निर्माण करतो. बघ तू हे एवढं सगळं चुकवलंस, आता तू तयार राहा, आता
तर तुला काय चांगलं नाही होणार आता तुझ्यासोबत. ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून तो आपल्याला मोटिवेट करायचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की आता तू एवढं सगळं चुकवलंस ना, आता तरी सुधर, आता तरी चांगलं कर. हा, पण ऍक्च्युली तुम्हाला काय वाटतं, हे असं सगळं फील केल्यानंतर आपण चांगलं करू शकू का? काय वाटतं तुम्हाला? इतकं स्वतःच्या चुका मोजून दाखवल्यावर आपण चांगलं पुढे काम करू शकतो का? नो मॅम आपण जर निगेटिव्ह थॉट्स मनात आणले ना तर आपण नाही, ma'am. निगेटिव्ह होतो. मॅम खूप निगेटिव्ह विचार नाही करू करायचा शकत. नसतो. टीचर अशा वेळी ना आपण निगेटिव्ह विचार नाही केला पाहिजे. व्हेरी मॅम आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपण सक्सेस होऊ शकतो. गुड. टीचर जर आपण म्हणजे निगेटिव्ह गोष्टींचा विचार जर केला ना तर मग आपल्याला स्वतःवरती आपण स्वतःवर आत्मविश्वास ठेवला पाहिजे. आपण स्वतःवरचा आत्मविश्वास कमी नाही केला पाहिजे, तर आपलं पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह विचार असं सांगितलं पण होतं ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड आपल्याविषयी म्हणजे चांगल्या गोष्टी सांगणे. आपल्याविषयी आपला स्वतःवर बिलीव्ह पाहिजे. आणि टीचर जर आपल्याबद्दल काही नाही झाले ना तर मॅम मी बोलू का ऐश्वर्या? हा, बोल ऐश्वर्या. मॅम एकदा चुकलं तर काय झालं, आपण त्याला बार म्हणजे आपण प्रयत्न तर करत राहतो ना त्याला विस्तारण्याचा. एकदा आपण धरून बसायचं नाही मॅम त्या टीचर मी गोष्टीला. बोलू एक मिनिट. आलं तर आलं. टीचर मी हा, बोलू बोल जागृती, बोल. हा, मॅम मी जागृती बोलू बोल. नेहा पाटील. टीचर पटकन बोल बेटा. मी माझं नाव ओके ओके, ऐका ऐका. मी म्यूट केले सगळ्यांना, तुम्ही सगळे एकत्र गोंधळ करतायत. ऐका, तो तुम्ही एकदम बरोबर बोलताय. तुम्हाला एकदम व्यवस्थित लक्षात येतात सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगते. तर ह्याच्यावरून आपल्याला सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट काय धडा शिकायचा आहे? ऍक्च्युली आता तुम्ही बोलताय ना, हे बरोबर आहे की आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, आपण असं केलं पाहिजे, आपण तसं केलं पाहिजे. पण जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्याला लक्षात असतं काय सगळं? सांगा मला, चॅट बॉक्स मध्ये सांगा. जेव्हा खरंच काहीतरी गंभीर समस्या झालेली असते त्यावेळेला आपल्याला हे सगळं लक्षात येतं नाही, बरोबर? सो आपण इथे काय केलं पाहिजे, स्वतःच्या मनाची पहिले प्रोग्रामिंग केली पाहिजे. आता ही प्रोग्रामिंग आपण कशी करू शकतो? सगळ्यात पहिलं तर आपण हे स्वतःच्या मनावर हे वाक्य तुम्ही लिहून घ्या तुमच्या डायरीमध्ये. तुमचं जे डायरी किंवा वही जी काही आहे, पटकन हे वाक्य लिहून घ्या आधी. यू डोंट हॅव टू बिलीव्ह एव्हरी थॉट यू थिंक. म्हणजे प्रत्येक विचार जो आपल्या मनामध्ये येतोय त्या सगळ्या विचारांवरती विश्वास ठेवलाच पाहिजे असं नाहीये. विशेष करून हे तेव्हा आहे जेव्हा आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार, ठीक आहे? आणि जेव्हा अहंकारी विचार येतात तेव्हा पण, बरं का, जेव्हा आपल्याला वाटायला लागतं की मीच श्रेष्ठ आहे, ते पण चुकीचं. सो मनात येणाऱ्या प्रत्येक विचारावर विश्वास ठेवलाच पाहिजे असं गरजेचं नाहीये. ठीक आहे, सगळ्यांनी लिहून घेतलंय? ठीक आहे. विशेष करून निगेटिव्ह विचार जेव्हा येतात तेव्हा आपल्याला त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा. आपण चुका सुधारू शकतो. व्हेरी गुड. सो आता आपण एक ऍक्टिव्हिटी करूया. ह्याच्यामध्ये तुम्ही मला उत्तर सांगणार, ठीक आहे? ज्यांना ज्यांना बोलायचं होतं त्यांनी मला आता सांगा. ऍक्टिव्हिटीचं नाव आहे व्हॉट वुड यू से टू अ फ्रेंड. ठीक आहे. तो ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला माझा प्रश्न असा आहे, तुमच्याकडे तुमची एखादी मैत्रीण किंवा तुमचा जो मित्र आहे तो आला आणि तो म्हटला की मी तर टेस्ट पेपर मध्ये फेल झालो, मी काहीच कामाचा नाहीये, मला तर मागच्या वेळेला पण फेल झालेलो, यावेळी पण फेल झालो, आता काय माझं हे वर्ष जाणार वाटतं. तर असं जर तुमची कोणी मित्र मैत्रिणी तुम्हाला बोलली, तुम्ही त्याला काय बोलाल? ऍड्रेस करा, मी एकाला कोणाला तरी अनम्यूट करते. ओके ओके, बापू पाटील नावानी जी मुलगी जी आहे आपण तिला चान्स देऊया. येस, बोल बेटा. रिपीट करा मॅम क्वेश्चन, मी सांगते. अरे तू ऐकलं नाही, मग हँड रेस का केला? मी असं विचारलं
की जर तुमची कोणी मित्र किंवा मैत्रीण तुमच्याकडे आली आणि त्यांनी जर असं म्हटलं की मी फेल झालो एक्झाम मध्ये, मला नाही वाटत मी काय करू शकेल आता, त्याचं पूर्ण मनोधैर्य खचलेलं आहे, तर तुम्ही काय बोलाल त्याला? काय बोलशील तू? मी सांगेल की तू अजून प्रयत्न कर, तू आता या वेळेस नापास झाला तर पुढच्या वेळेस पास होईल. आपण सोबत अभ्यास करू, आपण दोघं जण सोबत पुढे जाऊ, तू पण अभ्यास कर, तू अजून पास होशील. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो आपण प्रोत्साहन करू समोरच्याचं, बरोबर? अजून एक कोणाचं तरी ऐकूयात आपण. चला, ज्यांनी प्रश्न ऐकलाय त्यांनीच हँड रेज करा बरं का. बाकीच्यांनी हँड डाऊन करा. ओके, अनुष्का गोरे नवीन विद्यार्थिनी आहे, तिला आपण चान्स देऊया. हा, बोल अनुष्का. तिला वाटत असेल वाईट तर आपण तिला समजावून सांगू की आता जे मला येतंय ते मी तिला समजावून सांगेल, प्रयत्न कर तू असं. व्हेरी गुड. म्हणजे आपण काय करणार आहोत? मनोधैर्य वाढवणार आहोत, बरोबर? व्हेरी गुड. सो ओके, आता आपण अजून एक ऍक्टिव्हिटी ही सगळ्यांना करायची. सगळ्यांनी ज्यांनी पेपर पेन नाही आणलेला आहे सगळ्यांनी पटकन घेऊन या. चला, मी 1 मिनिट देते, 1 मिनिटाचा टाइम देते. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून मला दाखवा तुम्ही पेपर पेन आणलेला आहे ते. कोणी पेपर पेन आणलाय बघू देत तरी, दाखवा तुमचा पेपर. सानियाकडे आहे, नेहाकडे आहे, सचिन, व्हेरी गुड. श्रुतीकडे पण आहे, मनीषा, हरिओम कडे पण आहे, व्हेरी गुड. जागृती, श्रद्धा, व्हेरी गुड. अजून कोणी पेपर आणले? पेन पेपर आहे सगळ्यांकडे? अच्छा, ठीक आहे. त्यांच्याकडे लाईट नाहीये, तुम्ही लाईट आल्यावर हा प्रयत्न करा. अक्षरा, ओके, व्हेरी गुड, ठीक. सो आता तुम्ही की नाही मुलांनो, तुम्ही जे आता उदाहरण आपण बघितलं की आपल्या मित्र किंवा मैत्रिणीचं मनोधैर्य खचलेलं असेल, त्यावेळेला आपण त्यांचं जे मनोधैर्य वाढवण्याचं काम करतो, याला आपण म्हणतो इनर कोच किंवा याला इनर गाईड पण म्हणू शकतो. जसं इनर क्रिटिक असतो आपल्या आतमध्ये, जो आपल्यासारखं टीका करत असतो आपल्यावरती, तसंच आपल्या आतमध्ये एक पॉझिटिव्ह आवाज असते, एक आपला गाईड असतो आतमधला, जो आपलं मनोधैर्य वाढवत असतो. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचंय की जो इनर क्रिटिक जेव्हा आवाज वरती करेल तेव्हा आपल्याला कॉन्शियसली म्हणजे लक्षपूर्वक आपल्याला जो आपल्या आतमधला इनर कोच आहे, जो मोटिवेशनल आवाज आहे आपल्या आतमधला, त्याला जागं करायचं. ठीक आहे. सो आपण हे कसं करणार? तुम्ही एक पेपर पेन घेतलेला आहे, त्या पेपरचे 2 भाग करा, एक डिवाइड करा, एक रेष आखामध्ये बरोबर मध्यभागी पेपर वरती. ओके. आणि एका साइडला वरती टायटल लिहा इनर क्रिटिक, दुसऱ्या साइडला लिहा इनर कोच. तुम्हाला स्क्रीन दाखवते. ओके. सो एका साइडला पेपर, हा तुमचा पेपर आहे, त्या पेपरचा 2 भाग करा. ओके. एका साइडला लिहा इनर क्रिटिक, एका साइडला लिहा इनर कोच. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचं आता, हे नीट लक्ष देऊन ऐका बरं का. इनर क्रिटिकचा जो भाग आहे पेपरचा, त्या साइडला तुम्हाला तुमच्या मनामध्ये, आता हे प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे. ठीक आहे. सगळ्यांचं सेम असेल असं गरजेचं नाहीये. काही वाक्य सेम असतात आपल्या मनातली, पण सगळी सेम नसतात. तुमच्या मनामध्ये जो तुमच्या मनातला टीका करणारा आवाज आहे, तो तुमच्याशी काय बोलतो, ती सगळी वाक्य आधी लिहून काढा एका साइडला पहिली. ठीक आहे. 1 मिनिटाचा आपण टाइम घेऊया, सगळ्यांनी लिहा पटापट. चला, इथे मी काही उदाहरण दिलेलं आहे. आय विल नेव्हर बी गुड ऍट दिस, म्हणजे मी हे कधीच नीट नाही करू शकत. उदाहरणार्थ, काही जणांचं ड्रॉइंग चांगलं नसतं. फॉर एक्झाम्पल, काही जणांचं ड्रॉइंग चांगलं नसतं. त्यावेळेला त्यांच्या मनात काय विचारतं की हे तर मला कधी जमणारच नाही, मी किती वेळा ट्राय करतो, मला काही ड्रॉइंग वगैरे काय जमत. ठीक आहे.
हा झाला इनर क्रिटिकचा आवाज, आतमधला जो तुमचा टीका करणारा आवाज. दुसरं उदाहरण आहे, एव्हरीवन इज बेटर देन मी. सगळे लोक माझ्यापेक्षा किती चांगले आहेत, मीच एक असा आहे. सगळ्यांनी लिहा पटापट आणि लिहून झाला की हँड रेस करा, म्हणजे मला कळेल तुमचं लिहून झालं. श्रद्धा, तू चॅट मध्ये काय लिहिलंयस बेटा? किती मोठा पॅरेग्राफ लिहिलाय आणि त्याचा काही संदर्भ लागत नाही. हो, 10वीच्या मुलांचा दुसरा क्लास आहे, 8वीचा पण आय थिंक आहे. मला ग्रुपमध्ये मेसेज येतात ना मुलांना, तुम्ही ग्रुपचे मेसेज नीट बघत नाही का? सगळ्यांनी लिहिलं का इनर क्रिटिक? एका साईडला पेपरच्या इनर क्रिटिक असं टायटल द्यायचंय आणि त्याच्या खाली तुमच्या मनामध्ये जो टीका करणारा आवाज आहे तो तुम्हाला काय काय सांगत असतो, काय काय तुमच्या चुका तुम्हाला मोजून दाखवत असतो, ते सगळं लिहायचंय. सगळ्यांचं झालंय लिहून? हँडरेस करा. 4च लोकांनी लिहिलंय. अजून 1 मिनिट द्यायचं. तीन लिहा फक्त, जास्त मोठी लिस्ट नका करू, कारण मी तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल देतो. तुम्ही नंतर जेव्हा वेळ असेल ना तुम्ही अजून मोठी लिस्ट काढू शकता. आता सध्या फक्त कोणतेही 3 वाक्य असे लिहा जे तुमच्या मनामध्ये टीका करणारी जी आवाज आहे तुमच्या मनातली ती तुमच्याशी बोलत असते, असे कोणतेही 3 वाक्य. ओके, सगळेजण लिहा. तोपर्यंत नेहाला काहीतरी बोलायचं मी ऐकून घेते. हा, बोल नेहा. काय नाही समजले नेहा, तुला सांग. अनम्यूट कर. बापू पाटील. मॅम तुम्ही आता जे सांगितलं ते कळालं नाही मला, मी फक्त पेपर फोल्ड केला, बाकीचं कळत नाही. हा, पेपरच्या 2 भाग केले. एका साईडला जे 2 भाग केले त्याच्या एका साईडला लिही इनर क्रिटिक असं टायटल द्यावं. इथे लिहिलं ना असं, इनर क्रिटिक लिही किंवा टीकाकार लिही, माझ्या आतमधला टीकाकार. लावण्य, मी आता परत सांगते, ऐक लक्ष देऊन. तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे, त्या पेपर मध्ये एक लाईन मध्यभागी एक लाईन ड्रॉ करायची, जसं इथे दाखवलंय. 2 भाग करा त्या पेपरचे. एका साईडला लिहा इनर क्रिटिक किंवा आपल्या मनातला टीकाकार आणि दुसऱ्या साईडला लिहा इनर कोच, इनर आतमधला प्रोत्साहन देणारा आवाज. आणि इनर क्रिटिक हा जो कॉलम आहे त्या साईडला तुम्हाला अशी कोणती 3 वाक्य लिहायचे जे तुमचा इनर क्रिटिक म्हणजे जो टीका करणारा व्यक्ती आहे तुमच्या मनात, तो तुमच्याशी काय काय निगेटिव्ह बोलत असतो, की निगेटिव्ह तो जो आवाज आहे तो काय निगेटिव्ह बोलत असतो, अशी कोणती 3 वाक्य. ठीक आहे. सो ज्यांनी अजून लिहायला सुरुवात नाही केली पटकन लिहा त्याला. मी इथे काही उदाहरण दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला असं तुमच्या मनामध्ये असा आवाज येतो की मी कधीच हे करू नाही शकत, हे मला नाही जमणार, कोणत्याही एका विषयाबद्दल समजत असं वाटत. दुसरं उदाहरण आहे की दुसरे लोक किती चांगले आहेत माझ्यापेक्षा, मीच एकटा असला आहे. आणि आता तुम्हाला काय करायचंय, दुसऱ्या बाजूला जो इनर कोच आहे त्या साईडला तुम्हाला काय लिहायचंय की जो निगेटिव्ह विचार आहे ना, जसं की पहिला विचार काय आहे, आय विल नेव्हर बी गुड ऍट दिस. आधी नीट लक्ष देऊन ऐका मुलांनो, म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, मग तुम्ही सारखं प्रश्न नका करत राहू. आता समजा पहिला विचार माझ्या मनामध्ये हा येतो की मी हे कधीच नीट नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल ड्रॉइंग, मी ड्रॉइंग कधीच नीट नाही करू शकत. हा माझ्या आतमधला टीका करणारा आवाज आहे. मग मी काय करणार, त्याच्या विरुद्ध बरोबर इनर कोचचा माझा आवाज आहे, आय एम स्टील लर्निंग, आय विल गेट बेटर. मी अजून शिकतोय आणि मी
चांगला होऊ शकतो ह्याच्यामध्ये, मी इम्प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे. जे तुमच्या मनामधला जो निगेटिव्ह टीका करणारा विचार आहे त्याला उलट करून त्याचा मोटिवेशनल विचार तुम्हाला लिहायचा आहे. थोडक्यात. दुसरं उदाहरण, जसं तुमच्या मनामध्ये जर हा विचार येतोय की दुसरे लोक माझ्यापेक्षा खूप चांगले आहेत, तर त्याच्या उलट तुम्ही हे वाक्य लिहायचं की माझ्याही काही विशेषता आहेत, माझ्यामध्येही अशा काही विशेषता आहेत ज्या दुसऱ्यांमध्ये नाहीये. ठीक आहे. सो अशी 3 वाक्य लिहा जी तुम्ही जे टीका करणारी वाक्य आहेत ती तुमच्या मनात येतात, आणि त्याच्या बरोबर उलट मोटिवेट करणार, तुमचं मनोधैर्य वाढवणारं इनर कोचचं वाक्य. इनर कोचचं काम काय असतं? मनोधैर्य वाढवणे. कोचचा अर्थ तुम्हाला माहितीये, जे स्पोर्ट्सचे प्लेयर असतात ना, खेळाडू जे असतात त्यांचे कोच असतात है ना, त्या कोचचं काम काय असतं? प्लेयरला ट्रेनिंग देणं, त्यांचं मनोधैर्य वाढवणं. सगळ्यात इम्पॉर्टंट काम असतं कोचचं मनोधैर्य वाढवणं. कारण की तो जो क्रीडा खेळणारा जो व्यक्ती आहे, क्रिकेटर असेल किंवा फुटबॉलर असेल, जो कोणी असेल, त्याचं जर मनच स्ट्रॉंग नसेल, तो मनानेच जर खचलेला असेल, तर तो किती पण प्रॅक्टिस केलेली असेल तो नाही जिंकू शकतो है ना. सो आपण स्वतःचा इनर कोच आपल्या आतमध्ये जो आहे त्याला आपल्याला जागं करायचं. ओके. हे श्रद्धा, तुला काय बोलायचंय? बोल बेटा, मी तुला अनम्यूट करायला देते. सगळ्यांनी हे पूर्ण करायचं पटकन पटकन. श्रद्धा अनम्यूट कर. ड्रॉइंग, कसली ड्रॉइंग बनवलीस बेटा? दाखव ना, कॅमेरा ऑन करून दाखव. पण मी ड्रॉइंग करायला नव्हती सांगितली आता. श्रद्धा, तुझं लक्ष नाहीये का क्लासमध्ये बेटा? मी काय शिकवते आणि तू काहीतरी वेगळंच बोलतेस. ओके. सो आय होप सगळ्यांचं झालंय. ज्यांना नाही समजले, तुम्ही काय करायचंय, तुम्ही रेकॉर्डिंग ऐकायची आहे व्यवस्थित, कारण की टाइम संपलाय मुलांना, नाही तर मी परत रिपीट केलं असतं. ठीक आहे. आता कोणीतरी एकाने चॅट मध्ये शेअर करा की तुम्ही जे इनर कोच स्टेटमेंट्स बनवलेले आहेत, जो सेकंड कॉलम आहे इनर कोचचा, त्याच्यामध्ये तुम्ही काय वाक्य लिहिलेली आहेत तुम्ही दाखवू शकता काय? तुम्ही ग्रुपमध्ये फोटोही टाकू शकता किंवा चॅट मध्ये लिहून मला सांगा की तुम्ही तुमच्या मनात जो टीका करणारा जे वाक्य येतं त्याचं तुम्ही पॉझिटिव्ह वाक्य काय लिहिलेलं सांगा बघू. साक्षी म्हणते यू कॅन डू इट. येस, व्हेरी गुड. मी इतरांपेक्षा चांगलं करू शकते. व्हेरी गुड अदिती. येस. I can do it. Yes. Very good. येस, बरोबर आहे श्रद्धा. व्हेरी गुड. मी दुसऱ्यांपेक्षा छान करू शकते. दुसऱ्यांपेक्षा नाही, आपल्याला कंपॅरिझन नाही करायचंय. मी पण चांगलं करू शकते. ठीक आहे. दुसऱ्यांचं पण चांगलं आहे तर मी पण करू शकते. येस स्नेहल, व्हेरी गुड. तू अचीव्ह करू शकतेस. मी अवघड गणित सोडवू शकते. व्हेरी गुड. येस, मी स्टेजवर गेल्यानंतर गाऊ शकते. व्हेरी गुड. सो तुम्हाला आता कळालं नाही की तुमच्याच मनातले जे टीकाकार आवाज आहे त्यांना तुम्ही तुमच्या इनर कोच मध्ये कन्वर्ट करू शकता. तुम्हाला हे समजलेलं आहे. येस, व्हेरी गुड. सो आज आपण काय शिकलो मुलांना, की आपण स्वतःशी कसं बोलतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. दुसरे लोक आपल्याशी कसं बोलतात त्याच्याही पेक्षा जास्त हे इम्पॉर्टंट आहे की आपण स्वतःशी कसं बोलतो. ठीक आहे.
कारण दरवेळेला दुसरे लोक आपल्याशी चांगलंच बोलतील असं जरुरी नाहीये, पण आपण स्वतःशी चांगलं बोलणं ही आपली जबाबदारी आहे. ठीक आहे. येस, व्हेरी गुड. हे कितपर्यंत कळाले सगळ्यांना? तुम्ही आज टेक अवे मेसेज असं लिहिलंय की द वे यू टॉक टू युअर सेल्फ मॅटर्स. म्हणजे आपण स्वतःशी कसं बोलतो हे खूप महत्वाचं आहे. बी अ फ्रेंड टू युअर माइंड. आपल्याच मनाचे आपण मित्र बनले पाहिजे. ठीक आहे. आपण स्वतःच्या मनाला आपलं मित्र बनवलं पाहिजे आणि आपण आपल्या मनाचा पण मित्र बनलं पाहिजे. ठीक आहे. दुसरं कारण कधी कधी आपल्यासोबत असं असू शकतं की आपले फ्रेंड्स आपल्यासोबत नाहीये, त्यावेळेला कोण आपलं फ्रेंड असणार? आपणच स्वतःचे फ्रेंड बनलं पाहिजे की नाही? येस येस. होमवर्क सांगते बेटा. होमवर्क हा आहे, तुम्हाला जेव्हा जेव्हा असं वाटेल की तुमच्या मनातला टीकाकार जागा झालेला आहे, आता हे असं होणारच आहे. असं काही नाही की तुम्हाला आता मी तुम्हाला शिकवलं की पॉझिटिव्ह कसं वाक्य बनवायचंय, तर तुमच्या आतमधला टीकाकार करणारा आवाज कधी येणारच नाही असं नाही. येणार. तुमच्या मनामध्ये अजून सुद्धा असे विचार येणार की जे तुम्हाला खाली खेचतील. तुम्ही काय करायचं अशा वेळेला? ते विचार लिहून काढायचे. कोणकोणते असे विचार आलेत, कोणते असे विचार होते ज्यांनी मला खाली खेचलं, आणि मग त्याच्या बरोबर उलट तुम्हाला तुमचं इनर कोचचा आवाज लिहायचा आहे. येस. होमवर्क परत एकदा सांगते. तुमच्या मनामध्ये जो टीका करणारा आवाज आहे तो कधी ना कधीतरी परत बोलणार तुमच्याशी. कधी आता शाळा सुरू झाल्यावर काही ना काहीतरी होईल, मग तेव्हा तुमच्या मनामध्ये टीका करणारा आवाज, बघ ना तू कशी दिसतेस, काय असं जातात का, असं वगैरे काहीतरी विचार येतील. आपण असं नव्हतं करायला पाहिजे, हे कसं झालं, हे चुकलं माझ्याकडे, हे असे विचार येणार. तुम्ही काय करायचं? ते विचार लिहून काढायचे की माझ्या मनात असे असे विचार आले की मी स्वतःशी असं असं बोलली. मग त्याच्या उलट त्याला कन्वर्ट करायचं, त्या वाक्याला प्रोत्साहित करणाऱ्या वाक्यामध्ये. त्याच्या बरोबर उलट वाक्य लिहायचं की ज्याच्याने तुमचं प्रोत्साहन वाढेल, तुमचं जे धैर्य आहे, मनोधैर्य आहे ते वाढेल. हा. सो हा तुमचा होमवर्क आहे मुलांना. आय होप तुम्हाला हे समजलंय. तुम्हाला हे डिफिकल्ट वाटलं का? हे अवघड वाटलं का मी जे तुम्हाला सांगितलं ते? सचिन फेरणारला काहीतरी बोलायचंय. ओके, व्हेरी गुड मुलांना. सो रेकॉर्डिंग स्टॉप करतो.